नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी दोडक्याची भाजी बनवली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। तर उन्हाळ्यात विशेष खाल्ली जाणारी ही दोडक्याची भाजी आहे, कारण ती शरीराला थंडावा देते। त्या 3 दोडके स्वच्छ धुवून घेतलेत। आता एक एक दोडका घेऊन त्याचं पुढचं तोंड आणि मागचं जे देठ आहे ते कापून घेते आणि लगेच त्याच्या शिरा पण कापते। तर शिरा कापताना दोडक्याचं सगळं साल काढत नाही, फक्त शिरा तेवढ्याच काढून घेते। आता इथे सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून झाल्यात। इथे दोडका जास्त बारीक चिरत नाही, दोडक्यात 2 काप करते आणि मोठा मोठा चिरून घेते। तुम्हाला वाटला बारीक चिरावा तर तुम्ही चिरू शकता किंवा वडी पण करू शकता। आता सगळा दोडका मस्त चिरून घेते। इथे सगळा दोडका चिरून झालाय। आता खलबत्त्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकते, 2 ते 3 आल्याचे तुकडे टाकते आणि 2 हिरव्या मिरच्या टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकते। आता या सगळ्यांचं बारीक ठेचून वाटण तयार करून घेते। तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता, इथं कमी प्रमाणात वाटण करते म्हणून खलबत्ताच वापरते। तर सगळं वाटण बारीक करून झालंय। इथं आधीच मी ही मसूरची डाळ पाण्यात टाकली होती। आता साधारण अर्धा पाऊण तास झालाय। आता मस्त फुगले। आता त्याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेते। आता एक कांदा बारीक साईज चिरून घेते। तर कढईमधलं तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते, अर्धा चमचा जिरं टाकते आणि मस्त तडतडून देते। लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकते आणि कांदा थोडा वेळ तेलात परतून घेते। आता त्याच्यामध्ये खलबत्त्यात बारीक केलेलं वाटण टाकते आणि मस्त सगळ्या कांद्यामध्ये मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून परत मिक्स करून घेते। 2 चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा किस टाकते आणि परत हलवून देते। आता मस्त सगळे मिक्स झाले। त्याच्यामध्ये आता मसाले टाकते। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकते, अर्धा चमचा हळद टाकते, अर्धा चमचा गरम मसाला टाकते, अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकते, अर्धा चमचा धना पावडर टाकते आणि आता हे सगळे मसाले जे आहेत ते चांगले मिक्स करून घेते। आता मसाले जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि थोडंसं हलवून पण देते। आता मसाल्याला मस्त उकळी आली, त्याच्यामध्ये चिरून ठेवलेला दोडका टाकते आणि सगळ्या मसाल्यात मस्त मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये भिजत ठेवलेली मसूरची डाळ टाकते आणि सगळी डाळ जी आहे ती सगळ्या दोडक्यामध्ये चांगली मिक्स करून घेते। आता चवीनुसार मीठ टाकून परत मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते। भाजी थोडी ग्रेव्ही टाईप करायची आहे म्हणून पाणी जरा जास्तच टाकलंय। आता मस्त त्याला उकळी आली, त्याच्यावर झाकण ठेवते आणि 5 ते 6 मिनटं शिजवून घेते। आता 5 ते 6 मिनटं झालेत, झाकण काढून घेते आणि भाजी हलवून देते। भाजी मस्त शिजली म्हणून लगेच गॅस बंद करते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळ्या भाजीमध्ये मिक्स करून घेते। आता भाजी खाण्यासाठी तयार आहे। लगेच एका डिशमध्ये काढून घेते। एकदम ग्रेव्ही टाईप दोडक्याची भाजी बनवली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।